हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी आपल्याला 60 नंतरही एकदम हॅपी, फ्रेश, ताजं, टवटवीत, आनंदी राहण्यासाठी एक 7-8 चुका ज्या आपण टाळाव्यात त्या सांगणार आहे. ह्या चुका करू नका. ह्या चुका केल्या का नाही खूप नेगेटिव्ह इफेक्ट्स होतात. एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण, एज इज ओनली ए नंबर. असं नाही आपल्याला 60 झाली म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी आपण म्हातारं होतो, नाही. ही प्रक्रिया हळूहळू चालू होते आणि ज्या काही आपण चुका केल्या तर ती प्रक्रिया म्हणजे म्हातारं होण्याची प्रक्रिया अतिशय फास्ट होते. म्हणून आपण ह्या चुका टाळायला पाहिजेत. ते काय ह्या चुका? पहिली चूक आहे रात्री जागायचं. काही लोकांना रात्री जागायची सवय असते. तर टीव्ही बघत असतील, नाही ते नुसतं गप्पा मारत असेल, काही असेल. नाही, ही सवय आपल्याला रात्री जागायची सवय असली तर ताबडतोब बंद करा. जास्तीत जास्त म्हणजे 10 वाजेपर्यंत तरी तुम्ही झोपायला जायला पाहिजे. आणि झोपायला जायचे आधी 1 तासभर तरी स्क्रीन बघू नका. 2 तास आधी जेवा आणि रात्रीचं जागायचं बंद करायचं. तो झाला नंबर 1. आणि नंबर 2, सकाळी उठल्यावर आधी पाणी प्यायचं. का? म्हणजे पाणी प्यालं का नाही आपलं पोट सगळं साफ होते, नको असलेलं सगळं बाहेर पडते. त्यामुळे उठलं की चहा कॉफी पिऊ नका, पाणी प्या. तुम्हाला कोमट पाणी हवं तर कोमट पाणी प्या, लिंबू पाणी हवं ते लिंबू पाणी, कोण कोण मध घालून पिते, व्हॉट एव्हर इट इज. साधं पाणी प्याला तरी चालते. मी साधं पाणी पिते, एकदम थंडीत वाते, जरा गरम करून घेते. अदरवाईज साधं पाणी पिते, नॉर्मल पाणी, म्हणजे फ्रीजमधलं नाही. त्यामुळे पहिलं रात्रीचं जागायचं नाही. दुसरं, उठलं की आधी पाणी प्यायचं. आणि पुढे आपण जेवताना, पूर्वी आपण कसं आपल्याला गडबड असायची, भराभरा जेवायचो आणि पळायचं. आता तसं नाही करायचं. आता आपण जरा सावकाश चावून चावून जेवायला पाहिजे. हे का? म्हणजे आपलं वय होत जाते तसं आपली पचन क्रिया जराशी हळू होत जातीये. म्हणून आपण चावून चावून व्यवस्थितपणे जेवलो का नाही पचनाला सोपं पडते. आणि पुढचं, काही लोकांना वाटते वॉकिंग महत्वाचं आहे. भरपूर रोज उठला की 2-3 किलोमीटर, काय 8-10 किलोमीटर सुद्धा चालून येणारी माणसं आहेत. आल्यावर एवढा दमल्यागत होते त्यांना, आल्यावर झोपून टाकतात. त्यामुळे असं करू नका. प्रत्येकाला किती चालणं पाहिजे म्हणजे तुम्हाला किती पेलते तेवढंच तुम्ही चालायला पाहिजे. नो डाऊट तुम्ही 6 किलोमीटर चालून आल्यावरही फ्रेश आहात, तुम्हाला काही पाय दुखत नाही, काही नाही, देन इट इज ओके. नाही ते काय करा, अगदी थोडा चाला, सावकाश चाला. पाहिजे ते बागेत वगैरे चाला, काही करा. वॉकिंगला जावा, नको म्हणत नाही मी, पण काही लोकांचा अट्टहास असतो. नाही, असं करू नका. आपलं वय होते तसं आपल्याला झेपते तेवढंच चालायचं, अति चालायचं नाही. असं काही नियम नाहीये भरपूर आपण चालायला पाहिजे म्हणून. पुढचं, तळलेलं गोड वगैरे कमी खायचं.
आपण पूर्वी भरपूर खात होतो. आता रोज तळलेलं किंवा गोड असलं नाही, कमी. आठवड्यात एकदा खावा चालते, पण अति किती आवडत असलं तर नाही. मग काय खायचं? घरात बनवलेलं ताजं अन्न भरपूर खावा. ताजी भाजी, भाकरी, म्हणजे पचायला सोपं जायला पाहिजे म्हणून. तर काही असू देत, भाज्या असतील, सलाड असतील, तुम्हाला काय आवडते तर जे काही घरात आपण बनवतो ताजं, फ्रेश, गरम असं जेवण आपण घ्यायचं. हो, त्याच्याशिवाय व्हेजिटेबल्स, भाजी वगैरे कितीही खावा, काही हे नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे बसून राहायचं नाही. काही लोकांना सवय असते, म्हातारं झालं म्हणजे इझी चेअरवर म्हणा. नाही, तुम्ही टीव्ही बघत असला तरी मध्ये तासाला एकदा उठा, 1-2 मिनटं चाला, तिथलं तिथे वॉकिंग करा. फोनवर बोलताना बिलकुल बसून फोनवर बोलू नका, फेऱ्या मारत बोला. म्हणजे काय मला म्हणायचं, आपले हात पाय वगैरे असे आखडून पडतात नाही ते, म्हणून एक ठिकाणी बसून राहायचं नाही. घरातले घरात जरा फिरा, इकडे तिकडे करावा. तासाला एकदा तरी काही तुम्ही बसून करत असाल तरी, कम्प्युटरवर काम असेल, टीव्ही बघत असाल किंवा कोणाचा मोबाईलवर फोन आला, ॲटलिस्ट जरा इकडे तिकडे फिरत बोला. म्हणजे हालचाल ठेवा. हालचाल पाहिजे शरीराला. आणि काही लोकांना बघा, चहा कॉफी घ्यायची खूप सवय असते. अर्धा तास झाला त्यांना चहा लागतोच. नाही, असं करू नका. चहा कॉफी कमी करा. आतापर्यंत तुम्ही काही किती घेत असाल, सवय असेल, पण हळूहळू ती सवय कमी करा. दारू वगैरे असं काही, सिगरेटी असल्या सवयी असल्या तरी सगळ्या सवयी बंद करा. मग काय करायचं? काय चांगल्या सवयी पण आपण लावून घ्यायला पाहिजे. रोज एक फळ खायची सवय करा. चालते, काही चालेल. तर केळं चालेल, आंबा चालेल, पेरू चालेल. सीझन प्रमाणे, ते सीझन प्रमाणे. आणि तर फळ अगदी जवळून, म्हणजे बागेतनं आपले किचनमध्ये यायला पाहिजे असली फळं चूज करायची. नाही तर ॲपल कुठून येणार? काश्मीरमधनं येणार, किती दिवस जाणार त्याला? नाही. आपले गावाचे जवळ जे काही पिकते, तर म्हणजे त्याचं बागेतनं आपले किचनमध्ये येण्याचा वेळ कमीत कमी असायला पाहिजे, म्हणजे तर ताजं असते. आणि कुठलंही टेन्शन घेऊ नका. हसत मुखानं राहावा. जे कोणाशी तुमचे जवळचेशी, मुलं बाळं असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, बोलावं वाटते त्यांच्याशी मन मोकळेपणानं बोला. म्हणजे निवांत असं आरामशीर राहावा. काही स्ट्रेस घेऊ नका. नाही तर हल्ली काहीतरी लोकांचं बघितलंय आपण, आपल्याला काही गरज नसतीये तरी किती स्ट्रेस होतो. राजकारण असेल, कुठे युद्ध होत असेल, तुम्हाला आवडत असलं तर बातम्या वाचा, त्याला मी म्हणत नाहीये काही, पण तो आपले मनाला लावून घ्यायचं नाही. वाचलं की तर सोडून टाकलं. कुठलीही बातमी म्हणजे आतपर्यंत घेऊन दिवसेंदिवस किंवा झोपला तरी आपल्या डोक्यात तोच विचार असं नाही. कुठला विचार मनाला असा लावून घ्यायचा नाहीये. निवांत राहायचं. ह्याच्यासाठी काय करा तुम्ही? पाहिजे ते मेडिटेशन करा, देवपूजा करा, किंवा सेल्फ टॉक करा, किंवा तुमचं काही आनंदाच्या चांगल्या सवयी असल्या, कोणाला बागकामाची सवय असते, कोणाला शिवणकाम आवडत असेल, कोणाला छानपैकी नवीन प्रकार बनवायला, पुरुषांना सुद्धा आवडतात बरं का. मी बघितलंय कितीतरी पुरुष छानपैकी नवीन नवीन खाद्यपदार्थ बनवतात. कोणी ज्यांना काही आवडते तर आपले आवडीचं काम करत राहायचं. नातवंडांना त्यांना काय त्यांचे होमवर्कमध्ये मदत करा, काही हवी ते मदत करा, जे तुम्हाला आवडते तर करा. आणि स्वतःला कशात तरी
गुंतवून ठेवा. म्हणजे आपण निवांत रिकामं नाही राहत, काय करू आता, काय करू असं विचार येत नाही. एवढं आपण पाळलं का नाही, बघा आपलं आयुष्य कायम आपण फ्रेश राहतो. हे आफ्टर ऑल एज इज ओनली ए नंबर. नो डाऊट वयोमानानं जे काही होते तर हळूहळू प्रक्रिया होत चाललेल्या असतात, पण आपण मनानं असं फ्रेश ताजे राहू शकतो. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.